विरोधक सतत भाजपवर आरोप करत असतात की जर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा जर मोदीजीची सरकार बनली आणि जर ते पंतप्रधान तिसऱ्यांदा बनले तर कुठेतरी संविधानावर हल्ला होईल, संविधान सध्या खतऱ्यामध्ये आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना फॉलो करता. मला इंदिराबाई हो दे तुझी दया, तुझं भाषण नको राशन दे गो बया, अशी लोक म्हणायची. काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आणि बहुजन समाजातल्या गरीब माणसाला फक्त भीती दाखवते की हे संविधान बदलवतील, संविधान बदलवतील. संविधान कुणाच्या बापालाही बदलवता येत नाही, कारण आमच्या बापानं तयार केला आहे. लोकांमध्ये आजही नाराजी आहे थोडं की पाहिजेत तसे सुनील मेंढे यांनी सक्रियपणाने कामं केली नाही, सर्वसामान्य लोक म्हणतात. कोणी महागाई बेरोजगारीचा मुद्दा मांडतात, फारसे काही लोक नाराज दिसतात. त्यांची नाराजी आपण कशी दूर करा? सामान्य एखादा नेता असला की त्याच्या बाबतीत लोक असे विचार करतात. त्या उलट जर आपण विचार केला, हेवीवेट नेत्यांचा विचार केला, तर ते त्यांच्या गावात किती वेळा आले होते असा जर प्रतिप्रश्न केला तर मग ते काय बोलत त्यांना दिसत नाही. मदर डेअरीची तर आवश्यकता आहे, ह्या ठिकाणी इथेनॉलचे प्रोजेक्ट बनले पाहिजे. तर काय नेमकं कॉन्सेप्ट आहे आपलं, कशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल? मदर डेअरी इथं जर आली तर जो आता कारण शेतीला पूरक धंदा हा दुधाचा मोठ्या प्रमाणात, आणि आपल्याकडचा जो वेदर आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होते. तर युवकांचा फक्त एकच प्रश्न आहे की बेरोजगारी, त्यांना सुशिक्षित असून सुद्धा हाताला रोजगार नाही. त्याच्यामुळे जो शिकलेला आहे त्याच्या हाताला काम भेटतो. आणि नागपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे इंडस्ट्रियल बेल्टच तयार झालेला आहे, मिहान झालेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी गडकरी साहेबांनी केल्या, देवेंद्रजींनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पण आता मोठा स्कोप आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला निमगाव असेल, देवरी असेल, याच्यामध्ये पण मोठी प्रकल्प आणून नक्की त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल काय जे करता येईल तो करता येईल. ते म्हणाले की तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहात आणि 14ला तुम्ही त्यांना हरवलं, 19ला त्यांनी तुम्हाला हरवलं आणि मग इक्वल झालं म्हणून आम्ही महायुतीमध्ये आलो. तर आता दोघांचं ते इक्वल आहे. नाही, मला वाटते ठीक आहे. त्यांनी तसं ते उत्तर दिलेलं चांगलं उत्तर आहे. तसं काही ह्या नाही. आम्ही मुळातच कसं आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षानं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या प्रमाणे आम्ही काम करतो. मग 400 पारमध्ये भंडारा गोंदियाची फिक्स आहे जागा? हां, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये सुनीलजी मेंढे हे 4 लाखच्या वर मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास. लॉक करून द्यायचं ना? लॉक करून दिलं पाहिजे. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत ह्या लोकसभा निवडणुकीवर सर्वसामान्य लोक काय विचार करतात, नेते कार्यकर्ते काय विचार करतात, हे आपण सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण ह्या लोकसभेच्या सिरीजमध्ये आपण अनेक नेत्यांशी, आमदारांशी, खासदारांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि ही लोकसभा निवडणूक कशा प्रकारे रंगेल आणि याची सविस्तर माहिती आपण सर्वांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज आमच्या ह्या बैठकीमध्ये ह्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचे मंत्री राजकुमार बडोले साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. आता 19 एप्रिलला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे मतदान आहेत आणि आपला भाजपचा नारा आहे की अब की बार 400 पार. कशी तयारी सुरू आहे साहेब ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये? अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारी सुरू आहे. म्हणजे यावेळेसची आमची निवडणूक अब की बार मोदी सरकार 400 पार असा जो नारा आहे, मेरा बूथ सबसे मजबूत, हा आमचा नारा आहे. मेरा बूथ सबसे मजबूत. आणि त्या दृष्टीनं माननीय मोदीजींनी आम्हाला जे सांगितलेलं आहे की आपला यावेळेस आपण बूथवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं, ग्राउंड लेवलवर. आणि त्या दृष्टीनं आता कार्यकर्ते मोठ्या पद्धतीनं लागलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचं धोरणच राहिलं मागच्या 5 वर्षामध्ये. आपण सातत्यानं बूथच्या बैठका घेतो आहे, शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतो, सुपर वॉरियरच्या बैठका घेतो. तर हा जो ढाचा जो आहे तर त्याच्यामुळे आपण आपल्या बूथवर सगळ्यात जास्त काम केलं पाहिजे. कारण प्रत्येक कार्यकर्ता कोणत्या ना कोणत्या बूथशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या बूथवर जास्त लक्ष केंद्रित करावं, अशा पद्धतीचं धोरण आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील आणि आमचे सगळे महाराष्ट्रातले नेते आणि केंद्रातील नेते पण, हे सगळेजण ते बूथवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि त्या प्रत्येकाला बूथ दिलेले आहेत. त्याच्यामुळे मेरा बूथ सबसे मजबूत हे धोरण धरून आपण ते काम करतो आहे.
बरं, भाजपकडून खासदार सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पटोले नवीन चेहरा आहे. तिकडे अपक्ष म्हणून सेवक वाघाय माजी आमदार हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. काय बघता साहेब, हे सगळे जे उमेदवार आहेत कशा प्रकारे बघता? जसं काँग्रेसचे प्रशांत पटोले मेंढेजींना टक्कर देऊ शकतात काय? मला वाटते एकतर्फी निवडणूक झाल्यागत परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रशांत पडोले याचं कुठं नाव आम्ही याच्यापूर्वी ऐकलेलंच नव्हतं. खरं म्हणजे राजकारणातही नाव ऐकलेलं नव्हतं. आणि त्या उलट जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षामध्ये सुनील मेंढे यांनी भारतीय जनता पक्षाचं प्रचंड चांगलं नेतृत्व केलेलं आहे. माननीय मोदीजींच्या ज्या योजना आहेत, खरं म्हणजे खासदाराचा निवडणुकीचा अर्थ असं होता का खासदार हा व्यक्तिगत ह्या होत नाही. संसदेमध्ये ते लोक प्रतिनिधित्व करताना माननीय मोदीजींनी मागच्या 2014 पासून ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचं प्रतिबिंब तिथला खासदार असतोय. त्याच्यामुळे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीनं प्रत्येकजण समजला तर खासदार सुनील मेंढे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत ना. त्या दृष्टीनं हा प्रशांत पडोले हा अगदी नवा चेहरा आहे. परंतु राजकारणातच पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय, म्हणजे राजकारणात काँग्रेस पक्षामध्ये कोणत्या तरी पदावर होते किंवा काय होते असं कुठलंही दिसत नाही. निवडणुकीच्या वेळेस कोणीतरी प्रशांत पडोळे आलाय अशा पद्धतीचे निवडणूक झालेली आहे. त्याच्यामुळे आणि त्याच्या उलट सेवक वाघाय सारखा दमदार माणूस त्याला तिकीट दिली गेली नाही. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये काय सुरू आहे ते कळण्याच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळे मला वाटते साधारणतः सुनील मेंढे भाजपला होईल, नक्कीच फायदा होईल. बरं साहेब, आपण सतत ह्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच आपण सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून. लोकांमध्ये आजही नाराजी आहे थोडा की पाहिजेत तसे सुनील मेंढे यांनी सक्रियपणाने कामं केली नाही सर्वसामान्य लोक म्हणतात. कोणी महागाई बेरोजगारीचा मुद्दा मांडतात. फारसे काही लोक नाराज दिसतात. त्यांची नाराजी आपण कशी दूर करा? नाही, मला वाटते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲक्च्युअल कसं राहते की आता इतके गाव आहेत ते साधारणतः या लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा जर आपण घेतला तर प्रचंड मोठ्या 2000च्या वर या ठिकाणी गावं आहेत. आणि या सगळ्या गावांना भेटी देणं एका खासदारानं हे शक्य होत नाही. त्यातल्या त्यात कोरोनाचे 2.5 वर्ष गेले. त्याच्यात नंतर त्यांच्या बैठका असतात, बाकी दिल्लीला जावं लागते, अधिवेशन सुरू असते. तर असं जर विचार केला तर अशा प्रत्येक गावाला भेटी असं शक्य होत नाही. परंतु लोकसभा विधानसभा यांचा कार्यभार एकूण जर केला तर संसदेमध्ये आपले प्रश्न मांडले जाणे हा खऱ्या अर्थानं हे एक काम असते खासदाराचं. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं सुनील मेंढे यांचं काम चांगलं आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत, पंतप्रधान योजनेतून रस्ते झालेले आहेत, सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत, गोसीखुर्दचा प्रश्न पण सुटलेला आहे. तिकडे झाशीनगर अशा मोठ्या प्रमाणामध्ये अशी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे सुनील मेंढेंनी कामं केली असे म्हणता येत नाही. आता ते सामान्यतः लोकांना वाटते का बाबा खासदार आमच्या गावात आले नाही, अशी काही गावं असतातच. परंतु मी म्हटल्याप्रमाणे 2000 गावांना भेटी देणं तुमचीच लोक आहेत जे थोडा नाराज आहेत. हां, तर ते कसं राहते की सामान्य एखादा नेता असला की त्याच्या बाबतीत लोक असे विचार करतात. त्या उलट जर आपण विचार केला, हेवीवेट नेत्यांचा विचार केला तर ते त्यांच्या गावात किती वेळा आले होते असा जर प्रतिप्रश्न केला तर मग ते काय बोलत त्यांना दिसत नाही. आता कुणाची नावं घेता येत नाही. बरं, पण अनेक खासदार झाले, मग ते प्रत्येक गावात आले होते का असा विचार केला तर त्याच्यामुळे मला वाटते हा प्रश्न लोकांना समजून दिला तर ते नाराजी कमी होते. अँटी इन्कम्बन्सी थोडीफार आहे पण ती संपल्यासारखी वाटते. बरं साहेब, आपण नाराज आहे भाजपचा की अबकी बार 400 पार. विरोधक सतत भाजपवर आरोप करत असतात की जर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा जर मोदीजीची सरकार बनली आणि जर ते पंतप्रधान तिसऱ्यांदा बनले तर कुठंतरी संविधानावर हल्ला होईल, संविधान सध्या खतऱ्यामध्ये आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना फॉलो करता. मला काय म्हणायचं आहे, कितपत सत्य आहे? मला काय म्हणायचं आहे, मी 1970मध्ये पाहिलेलं आहे. आम्ही लहान होतो, 70, 72 आणि 79च्या काळामध्ये आम्ही पाहिलं आहे की लाल मिलो या देशामध्ये आणली जायची. हे अमेरिकेमध्ये कुठंतरी डुकरांना चारायचं, या देशामध्ये खायला नव्हती अशी परिस्थिती होती. दारिद्र्य म्हणजे अस्तित्व त्यावेळेस एक ह्या पण त्याला इंदिराबाई हो दे तुझी दया, तुझं भाषण नको राशन दे गो बया अशी लोक म्हणायची. आम्ही लहान होतो. हा प्रत्येकानं अनुभवलेला विषय आहे. माझा म्हणण्याचा अर्थ काय, देशामध्ये जर प्रचंड मोठा बदल झाला असेल तर 2014 नंतरचा बदल आहे. कसा?
आता तुम्ही बघता ना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे. सगळ्यांना घरं मोठ्या प्रमाणात भेटायला आहेत. प्रत्येक गावाची गावं स्वच्छ झालेली आहेत. ज्या गावामध्ये रस्ते नव्हते ते सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. प्रत्येक महिलांच्या घरामध्ये गॅस आलेला आहे, प्रत्येकाला गॅस भेटलेला आहे, प्रत्येकाला स्वच्छतागृह भेटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांचे जनधनचे खाते उघडले गेले, एवढेच नव्हते त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले. 5-5 लाख रुपयाचं जेव्हा आयुष्यमान भारत योजनेतून लोकांना जेव्हा बिमार झाला नंतर दवाखान्यामध्ये इलाज होतो, तर हा जो बदल आहे हा 2014च्या नंतरचा बदल आहे. त्या उलट काँग्रेसनं काय बदल केला याचा जर विचार केला तर काँग्रेसवर काही गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतात की संविधान बदल होणार. आता संविधान बदलाचा जो विषय आहे मुळातच जर आपण पाहिलं तर 1973मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक प्रकरण आलं होतं केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार, आणि याच्यामध्ये 13 जजेसचा बेंच होता. त्या 13 जजेसच्या बेंचनं निर्णय दिला आहे की या देशातल्या संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्या ढाच्याला कुणी पण हात लावू शकत नाही, असा निर्णय आहे. 13 जजेसच्या बेंच, मला वाटतं या देशातलं सगळ्यात मोठं बेंच होतं ते. म्हणजे सगळं सुप्रीम कोर्ट बसला होता म्हणण्याचा अर्थ. सगळं माननीय सर्वोच्च न्यायालय एकत्रित बसला आणि निर्णय दिला की देशातला मूळ ढाचा आहे. आता तुम्ही प्रास्ताविक जर पाहिला, प्रियम्बल जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आम्ही भारताचे लोक, आणि त्याच्यात सगळं लिहिलं आहे. या देशातले स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याला आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे एकात्मता, बंधुत्व, तर हे जे सगळं लिहिले हा मूळ ढाचा या देशातलं, त्याला अनुसरून जेवढी कलम आहेत त्या कलमाला कुठे पण हात लावता येत नाही. म्हणजे संविधान बदलणार नाही. संविधान कसा बदलेल मला सांगा ना. आणि बेसिक जे बदल जे आहेत तर तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं तर मूळ जेवढ्या घटना दुरुस्त झालेल्या तर काँग्रेसच्या काळातच जास्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस फक्त कसं आहे, काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आणि बहुजन समाजातल्या गरीब माणसाला फक्त भीती दाखवते की हे संविधान बदलवतील. संविधान कुणाच्या बापालाही बदलवता येत नाही, कारण आमच्या बापानं तयार केलं आहे असं म्हटलं तर खोटं ठरू नये. बाबासाहेबांनी त्या पद्धतीचं संविधान दिलं आहे. लोकांना आता तुम्ही पाहिलं त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी मोदीजींना बाबासाहेबांचा स्टॅच्यू दिलेला पाहिलं आहे. हा जे दर्शवते की या देशातल्या ज्या संस्था आहेत ना, ह्या संस्था मजबूत आहेत, सुप्रीम कोर्ट मजबूत आहे. त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये मला नाही वाटत की हे फक्त भ्रम पसरवण्याचं काम, इलेक्शन आले का भ्रम पसरवा अशा पद्धतीचं सगळीकडे सुरू आहे. आणि असं कुठं लिहिलं आहे 400 आले तर घटना बदलेल, असं कुठं आहे? ते जरा समजून सांगितलं पाहिजे लोकांनी का असं आहे म्हणून. जे लोक बोलतात त्यांनी सांगितलं पाहिजे ना, का 2/3 पण तुम्हाला ह्यात निर्णय घेता येतात. मग असे कोणते निर्णय झाले का या देशात? आता आपण जर विचार केला CAAचा फायदा कुणाला झाला? खऱ्या अर्थानं CAAचा फायदा मग अफगाणिस्तानात असलेला, पाकिस्तानात असलेला, बांगलादेशात असलेला जो अल्पसंख्याक हिंदू समाजाचा, बौद्ध समाजाचा, जैन समाजाचा, पारशी समाजाचा जो भारतीय आहे त्या भारतीयाला त्याचा फायदा होतोय. बरोबर. त्याला इथं नागरिकत्व भेटतो. असंख्य लोक आहेत का ते पाकिस्तानातून आलेले अजूनपर्यंत त्यांना नागरिकत्व भेटला नाही, त्या लोकांचं काय? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आज काश्मीरची परिस्थिती बदलली आहे. 370मुळे काश्मीर आता आम्हाला वाटायला लागलं का तो आमचा देश आहे. तर हे जे बदल आहेत हे सामान्य माणसाला जर समजले तर त्याच्या लक्षात येईल की या देशामध्ये खऱ्या अर्थानं मोदीजींचं काम फार चांगलं आहे. आपण टीका करतोय, फक्त बऱ्याच गोष्टी टीका होतात, परंतु संविधान कुठं बदलवता येऊ शकत नाही आणि मूळ ढाचा आहे त्याला कुणी हात लावू शकत नाही. का बरं काँग्रेसचे आरोप करतात? काँग्रेस फक्त त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत त्याच्यामुळे ते, कारण प्रत्येकच गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत म्हणून ते एकच मुद्दा करतात की संविधान बदलवणार. त्यांनी समजून सांगितलं पाहिजे ना कसं बदलेल. सगळ्यात जास्त त्यांनी घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत, मग कसं बदलेल म्हणतात. त्याच्यामुळे मी म्हणून केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार व इतरचा उल्लेख केलेला आहे. असं काही होणार नाही आहे. बरं साहेब, 7 एप्रिलला आता आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब सळकर्जुनीला आले होते, मुरगा अर्जुनीला सुनील मेंढे साहेबांच्या प्रचारादरम्यान. त्यांच्या त्या प्रचाराच्या भाषणामध्ये आपण म्हटलं होतं की मदर डेअरीची तर आवश्यकता आहे, ह्या ठिकाणी इथेनॉलचे प्रोजेक्ट बनले पाहिजे. तर काय नेमकं कॉन्सेप्ट आहे आपलं, कशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल? नाही, मदर डेअरीच्या बाबतीमध्ये आम्ही मागच्या वेळेस पण आदरणीय गडकरी साहेबांना पत्र दिले होते आणि त्यांनी मला म्हटलं होतं का आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये, तेव्हा मी पालकमंत्री पण होतो, तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं का गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण मदर डेअरी सुरू करू. मदर डेअरी आज 40 लाख
लिटरची क्षमता इथं त्यांची आहे. तर त्याच्यामुळे मदर डेअरी इथं जर आली तर हा जो आता, कारण शेतीला पूरक धंदा हा दुधाचा मोठ्या प्रमाणात, आणि आपल्याकडचा जो वेदर आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होते, पूरक आहे, होऊ शकते. आणि शेतीच्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून आपण दुधाकडे बघू शकतो, व्यवसायाकडे करू शकतो. आता आपण बघतो इकडे बऱ्याच ठिकाणी दिनशा आणि बाकीची मंडळी दूध घेतात, पण फेडरेशन दूध घेत नाही. फेडरेशन इथली बंद झाली, परंतु ते कुठंतरी अमूलचं पण सुरू आहे. तर इथं फेडरेशन बंद झाली आहे, ती कागदोपत्री कदाचित सुरू असेल. आणि ज्या ठिकाणी फेडरेशन सुरू असते त्या ठिकाणी साधारणतः मदर डेअरी येत नाही. परंतु मी त्या दिवशी जेव्हा म्हटलं, गडकरी साहेबांची माझी खाजगी पण चर्चा झाली आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं का आपण मदर डेअरी आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये आणू आणि या इलेक्शनच्या नंतर आपण त्याच्या बाबतीत करू. आणि मदर डेअरी आली तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन या ठिकाणी वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव भेटेल. आणि इथेनॉल प्रोजेक्ट मक्यापासून, इथेनॉलच्या बाबतीत पण इथेनॉलच्या याच्यामध्ये आपल्याला बरेच प्रोसेसिंग उद्योग करता येतात. कारण मक्याचा जो विषय असतो तो मक्याच्या एकदम तो जो बांधा असतो त्याच्यापासून पण आपल्याला गायींसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा पोषक खाद्य त्याच्यापासून बनते. त्याच्यामुळे इथे मक्याचा दांडा आणि मका ह्या सगळ्या गोष्टीवर प्रोसेसिंग करणारं युनिट आणि त्याच्यापासून इथेनॉल पण आपल्याकडे राईस याचे ह्या खूप मोठ्या प्रमाणात तनीस होते, त्याच्यापासून पण इथेनॉल होते. तर ते गडकरी साहेबांचं ते ड्रीम होतं आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आम्ही म्हटलं की ते पण या ठिकाणी सुरू करता येतील. आणि ते मागे पण ते बोलले होते, तर त्यांच्यासोबत ह्या करून आपण नक्की तो करायचा ह्या करू. साहेब, आमच्या एका व्हिडिओला कमेंट आलं होतं की अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जे मिनिमम 70 किलोमीटरपर्यंतचा त्याचा रेंज आहे, त्याचा शेवटचा टोक. तर केशोरीला तालुका बनवा म्हणून अनेक वेळा तेथील लोक यांनी आपल्याकडे, ज्यावेळेस आपण मंत्री होते त्यावेळेस मागणी केली आणि आपण सुद्धा कदाचित त्यांना आश्वासन दिले होते की केशोरी हा तालुका बनेल. नाही, आपण त्यांना आश्वासन दिलं नव्हतं. आपण त्याचे अतिरिक्त तहसीलदार, म्हणजे जसं आता आपण कोकोडीला चिचगडला दर्जा, नाही अतिरिक्त तहसीलदार तिथं ॲडिशनल एक नायब तहसीलदाराच्या रँकच्या एक तिथं ठेवला जातो स्पेशली. लांब होते, बरीचशी कामं त्या ठिकाणी होतात. पण त्यांची मागणी अशी आहे का बाबा त्या ठिकाणी त्याला तालुका बनवली पाहिजे. आणि सरकार शेवटी धोरणं करताना मला वाटते नक्कीच त्या बाबतीत पण विचार करता येईल. परंतु कसं आहे, तिथं गावाची संख्या कमी आहे. तुम्हाला तालुका एखादा करायचा असेल तर तुम्हाला मग गडचिरोली तालुक्यातले काही तालुके, जेव्हा जिल्हे जर वेगळे झाले तर तो नंतर विचार नक्की होईल, त्याच्यातला विषय नाही आहे. पण आज जर तिथं विचार केला की तुम्ही गोठणगावपासून तिकडची गावं किती गावं आहेत तालुक्याच्या याच्यामध्ये ते बसतील तर नक्की त्याच्या बाबतीत आली तर मुद्दा उठवत आहेत की तालुका आतापर्यंत बनला नाही. तालुका बनलेला तर आता कुठंच तालुका बनलेल्या नाही आहेत ना. आता कुठं झालेले आहेत तालुका, जिल्ह्याचं ह्या करताना ते का होतील. त्याच्यामुळे हा विषय मला वाटते अशा पद्धतीचा जो त्यांचा मागणी नक्की आहे. आणि आम्ही सरकारला पण त्या बाबतीत सांगितलेलं आहे का सगळ्यांची मागणी आहे तर तालुका त्या ठिकाणी केला पाहिजे. शेवटी धोरणात्मक निर्णय करताना सरकार पुढच्या कालखंडामध्ये ज्या नवीन तालुका निर्माण करतील त्याच्यामध्ये केशोरी तालुक्याचा विचार होऊ शकतो. बरं साहेब, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने युवक आहेत, सुशिक्षित युवक आहेत. आमच्या व्हिडिओजला फार कमेंट्स असतात आणि आम्ही जेव्हा युवकांशी चर्चा करतो तर युवकांचा फक्त एकच प्रश्न आहे की बेरोजगारी, त्यांना सुशिक्षित असून सुद्धा हाताला रोजगार नाही. तिकडे भंडाऱ्याला सनफ्लॅग आहे, तिकडे भेलचा प्रकल्प बंद झाला, अदानीचे प्रकल्प तेवढ्याला सुरू आहे आणि एवढे असून मोठे काही दुसरे प्रकल्प ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये नाही आहेत. त्यामुळे युवकांची कुठंतरी त्यांना कसरत करावी लागते, बाहेर त्यांना कमवायला जावं लागते. आजकाल कसं झालं आहे, आज हे जग ग्लोबल व्हिलेज झालं आहे मुळात. आणि आजचा तरुण पण समजतो का अख्खं जग हे ग्लोबल झालेलं आहे. बरोबर. आणि माझी पोरगी BBC लंडनला काम करते. आता लंडन आणि मी जर विचार केला तर हा 12 घंट्याचा प्रवास आहे. म्हणण्याचा अर्थ कुणी अमेरिकेत जर काम करतो तर 17 तासाचा प्रवास आहे. म्हणून मी म्हटलं जग ग्लोबल झालेलं आहे. आज काय युवक पण तो विचार करतोय. त्याच्यासाठी पुणे काय, मुंबई काय, सगळीकडे सारखं आहे. त्याच्यामुळे हा विचार थोडा ग्लोबलाइज झाला पाहिजे. इंडस्ट्रीचा विषय जेव्हा आपण करतो ते इंडस्ट्रीचा विचार करत असताना गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला आपण किंवा अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी तालुक्याचा जेव्हा विचार करतो तर सडक अर्जुनी तालुक्यामध्ये 2 व्याघ्र प्रकल्प येतात. अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी 2 व्याघ्र प्रकल्प, एक नवेगाव बांधचा येतो, एक नागझिराचा येतो. त्याच्या मधला पूर्ण जो झोन आहे तो व्याघ्र
झोन म्हणून केलेला आहे. आता मला एक सांगा, आता बफर झोन आहे, टायगर झोन आहे तो. आता मला एक सांगा की सडक अर्जुनीचे 98 गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये गेलेले आहेत. 98 गावं ते तर मी नाही केले, सरकार माझी नव्हती त्या काळात झालेले आहेत. मी कुणाचं नाव घेत नाही. काँग्रेसच्या काळात झालं, त्या काळात गेलेल्या आहेत. 98 गावं गेलेली आहेत. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतचे ठराव पण घेतलेले आहेत. केले कोणी केले? काँग्रेसच्या सरकारने केलेले आहेत, आम्ही नाही केलं. आणि मुरगाव अर्जुनीचा जर विचार केला तर मुरगाव अर्जुनीचा नवेगाव बांध आणि याचा जर उजव्या बाजूचा पट्टा सोडला आपण, तो पूर्ण लेफ्ट साईडचा पट्टा हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये गेला. तो न्यू नवेगाव एरियात गेला. आम्ही इको सेन्सिटिव्ह झोन केला नव्हता, पहिली गोष्ट. अजूनही मी सांगतो, आम्ही त्याच्यासाठी झगडलो का या गावांचे ठराव घेतले पाहिजे, ग्रामसभेचे ठराव घेतले पाहिजे, घेतले नाही, गेले नाही. त्याच्यामुळे याचं पाप काँग्रेसला जाते. आणि मला सांगा की इंडस्ट्री उभी करायसाठी जो ह्या लागतो, कारण आम्ही मागच्या मंत्री असताना सडक अर्जुनीमध्ये आम्ही MSSIDC आणायचा सगळे प्रयत्न केला. सगळीची सगळी गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात, सगळीची सगळी गावं झुडपी जंगलामध्ये येतात. ही कन्सेप्ट कोणत्या काळात झाली त्याचा विचार जर केला तर आम्ही हे केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे युवकांच्या इंडस्ट्रीला येण्यासाठी पाणी आमच्याकडे आहे. आता दळणवळणाच्या सोयी पण मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. परंतु आमचा मूळ विषय असा आहे का आमच्याकडे त्या पद्धतीनं फॉरेस्ट आणि इको सेन्सिटिव्ह झोन आणि 2-2 व्याघ्र प्रकल्प याच्यामध्ये आमच्या गावांची कात्री ह्या झालेली आहे. आमच्या गावाची कुचंबना होतोय. आता हा असा कुचंबना त्यांची कसरत करावी लागते नेत्यांना फार. हा ना, ते आमच्या काळात झालेलं नाही, ते काँग्रेसच्या काळात झालेलं आहे, आम्ही केलेलं नाही ते. त्याच्यामुळे आणि आपल्याकडे फक्त आता MSSIDC मोरगाव अर्जुनीचा किंवा निमगावचा जो छोटा एरिया आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यावर मक्यावर आणि बाकी याच्यावर करता येतील काही उद्योग. परंतु मी म्हटल्याप्रमाणे युवक जो शिकतो आहे मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आज शिकते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ते नोकऱ्यांना पण आहेत, बरीच पोरं आहेत तिकडची. बरोबर. त्याच्यामुळे हा जो विषय असतो का हा आमच्या युवकांच्या हाताला कामं नाही, तर असं जनरली आता कुठे नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि सगळीकडे आमची पोरं कामं करतात. आणि सॉफ्टवेअर इंजिनियर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे या भागामध्ये जर फिरला तर प्रत्येक घरामध्ये कुठं ना कुठं आहे. आणि तो चांगल्या चांगल्या कंपन्यामध्ये लोक काम करतात. आजकाल ऑनलाईन पण ह्या होते. त्याच्यामुळे जो शिकलेला आहे त्याच्या हाताला काम भेटतो. आणि नागपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे इंडस्ट्रियल बेल्टच तयार झालेला आहे, मिहान झालेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी गडकरी साहेबांनी केल्या, देवेंद्रजींनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पण आता मोठा स्कोप आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला निमगाव असेल, देवरी असेल, याच्यामध्ये पण मोठी प्रकल्प आणून नक्की त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल काय जे ह्या करता येईल तो करता येईल. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो साहेब. मागेच मी आता विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रगौडे साहेबांची मुलाखत घेतली. ज्यावेळी त्यांना तुमच्याविषयी विचारलं की म्हटलं की तुम्ही 14-19ला सोबत एकमेकाच्या विरोधामध्ये लढले, आता सोबत कसे राहता? ते म्हणाले की तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहात आणि 14ला तुम्ही त्यांना हरवलं, 19ला त्यांनी तुम्हाला हरवलं आणि इक्वल झालं म्हणून आम्ही महायुतीमध्ये आलो. तर आता दोघांचं ते इक्वल आहे. नाही, मला वाटते ठीक आहे, त्यांनी तसं ते उत्तर दिलेलं चांगलं उत्तर आहे. तसं काही ह्या नाही. आम्ही मुळातच कसं आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षानं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या प्रमाणे आम्ही काम करतो. जुळतात ना आता? नाही, आमचं पॉलिटिकल वैर म्हणजे वैर नसतेच ॲक्च्युअल. आमचे मित्र आहेत असते, तो काही विषयच नाही. पॉलिटिकल वैर म्हणून मी कधी केलेलंच नाही. नाही तर 718 मतं हा पराभव नाही राहू शकत, पहिली गोष्ट. ते जरी विचार केला तरी ते तर माझ्यासोबत 2014मध्ये लढले. 31,000 मतं त्यांना होती, मला 62-63,000 मतं होती. त्याच्यामुळे फरक भरपूर होता. त्याच्यानंतर 2019मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढली. त्याच्यामुळे 718चा फरक होता, तो ठीक आहे. पण तो ह्या असेल. पण त्याच्यामध्ये आता आजच्या घडीला सरकार चालवण्याच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, प्रफुल्लभाईंचा गट सोबत आहे, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आलेले आहे. एकत्रित सरकार चालवतात आणि एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्याच्यामुळे वरच्या आमच्या मंडळीचा जो आदेश आहे त्याचं पालन करणं आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी उमेदवार आहे
त्याला प्रामाणिकपणे मतदान केलं गेलं पाहिजे आणि निवडून दिलं पाहिजे, एवढी आमची इच्छा आहे. आणि मनोहरराव चंद्रिकापुरेंची पण ते इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं मला वाटते काम झालं पाहिजे. म्हणजे सुरळीत सुरू आहे, तर युती चांगली आहे. हा, युतीत काही शेवटी अडचणी म्हटलं ना, अडचणी म्हणजे आमचं असं काही अडचणीचा विषयच नसतं ना. कम्फर्ट झोन शेवटी आपल्याला कसा आहे तो आपल्याला करावा लागते. शेवटी पक्षाचा आदेश तर मानावाच लागेल ना. बरोबर. आता विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत 4-5 महिने. आता निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुका जे आहेत तेवढे वरचे जी मंडळी ठरवतील त्या पद्धतीनं बघू पुढं काय ते सुद्धा हेच म्हणाले की वर जे म्हणतील हो त्या पद्धतीनं करू. त्या पद्धतीने करू. मग 400 पारमध्ये भंडारा गोंदियाची फिक्स आहे जागा. हां, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये सुनीलजी मेंढे हे 4 लाखच्या वर मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास. लॉक करून द्यायचा ना. लॉक करून दिलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद त्यावेळी मुलाखत दिल्याबद्दल. नमस्कार. तर हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचे मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले साहेब. भंडारा गोंदियाची ही जागा 400 पारमध्ये लॉक करायचं साहेबांनी सांगितलं. महायुती चांगल्या सुरळीतपणे इथं सुरू आहे आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे साहेब पुन्हा दुसऱ्यांदा खासदार बनतील आणि देशात मोदीजीची एक दर्जेदार सरकार आहे. चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे समाजातील शेवटच्या घटकाला त्याच्या हक्काचा न्याय भेटण्याचा ह्या सरकारमध्ये प्रयत्न होते. आणि जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत तर हा इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे काही प्रॉब्लेम्स साहेबांनी सांगितल्या आणि ज्या काही प्रॉब्लेम्स असतील यांच्या हातामध्ये असतील त्यासुद्धा समोर सॉल्व करण्याचा हे प्रयत्न करतील. सर्व साहेबांनी रोखठोक अंदाजामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये ही इंटरव्ह्यू, ही व्हिडिओ, ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.